महाडच्या दुर्घटनेमध्ये एक तवेरा गाडी वाहून गेली आणि या गाडीतल्या 2 महिलांचे मृतदेह सापडलेत। या कुटुंबियांशी संवाद साधलाय उमेश कुमावत यांनी। महाड दुर्घटनेत आज दुपारपर्यंत 3 मृतदेह सापडले होते। एक म्हणजे चालकाचा आणि त्या व्यतिरिक्त 2 महिलांचे मृतदेह सापडले होते आणि ते मिरगळ कुटुंबियातले आहेत असं कळतंय आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत संदीप मिरगळ आपल्याबरोबर आहेत, जे आज 2 मृतदेह सापडले। एक महिला आहे 65-70 वर्षांची आणि दुसरी एक महिला आहे। हे नेमके कोण आहेत तुमचे आणि ते कुठे निघाले होते? ते निघाले होते सडीदांबारीवरून मुंबईला यायला निघाले होते। तर येताना ते कोल्हापूरला थांबलेले, तिथे काय त्यांचं बोलणं वगैरे झालं, काय फोनवरती काय नाश्ता वगैरे झालं। त्याच्यानंतर ते पुढे त्यांनी म्हणजे गाडी चालू केली आणि मुंबईला यायला निघाले। कोण कोण आहेत हे जे आज त्याच्यामध्ये दत्ताराम भागोजी मिरगल, शेवंती सकाराम मिरगल, जयवंत सकाराम मिरगल, रमेश सकाराम मिरगल, संपदा संतोष वाजे, आदिनाथ कांबळे, दिनेश कांबळे। ड्रायव्हरचं नाव अजून आमच्यापर्यंत नाही आलेलं आहे। हे एवढे हे लोक एवढ्या गाडीत होते? हा, हो, सर्व ते गाडीमध्ये टवेरामध्ये होते ते। आता कोणाकोणाचे मृतदेह मिळाले? त्यामध्ये शेवंती सकाराम मिरगल हे मिळालेले आहेत आणि संपदा संतोष वाजे हे 2 व्यक्ती आम्ही म्हणजे संपदा वाजेन आम्ही बघून आलो, तिथे आमचीच व्यक्ती आहे। हॉस्पिटलला आम्ही बघून आलो। हे तुमचे नातेवाईक आहेत? हो, हे सर्व आमचे नातेवाईक आहेत। एवढे सर्व लोक कुठे चालले होते नेमके? ते आमचे आजोबा जे आहेत म्हणजे जयवंत सकाराम मिरगल, ते त्यांचे चुलते आहेत। म्हणजे आम्ही सर्व एका कुटुंबामधले, पावकीमधले। ते त्यांना बघण्यासाठी ते सिरियस झाले होते, ते कोमामध्ये गेले होते। तर हे लोक सर्व त्यांना बघण्यासाठी गावी आले। कोणाला बघायला आले होते? जयवंत सकाराम मिरगल त्यांचे चुलते रघुनाथ भाऊ मिरगल। त्यांना बघायला आले होते। ते कोणत्या गावी राहतात? ते गावाघर, तालुका गावाघर, जिल्हा रत्नागिरी, सडेजांबारी गवलवाडी मिरगलवाडी तिथे गाव आहे आमचं। आंबलोलीच्या पुढे 3 किलोमीटर। त्यास आज सकाळी 6 वाजता ऑफ झालेले आहेत रघुनाथ मिरगल। जेव्हा ते गावाला बघायला गेले होते त्या सकाळी ऑफ झालेले आहेत। अच्छा। आणि जे 2 मृतदेह मिळाले आहेत हे कुठे राहत होते? हे शेवंती सकाराम मिरगल हे वाकोळा राहत होते, शांतावृष वाकोळा। आणि संपदा वाजे संतोष वाजे ते घाटकोपर राहत होते। अच्छा, म्हणजे हे सर्व लोक तवेरामध्ये होते? टवेरामध्ये होतं, हो। अच्छा, बसेसमध्ये टवेरामध्ये होते। अच्छा, त्यांच्या आता तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात, तुम्ही त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवलेली आहे? हो, आम्ही संपदा कांबळे त्यांची ओळख आम्ही पटवली आहे, वाजे। अच्छा, बाकी लोकांचा अजून पत्ता लागला नाही लागला अजून पत्ता। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते मिरगळ यांचे नातेवाईक। ते सांगत होते की त्यांनी इथे जो मृतदेह ठेवला त्याची त्यांनी ओळख पटवली आहे, मात्र अजूनही त्यांच्या त्या गाडीतले जे तवेरा गाडी होती त्यात 9 जण होते, त्यातले अजूनही 7 जण मिळालेले नाही आहेत। कॅमेरामॅन अनिलसह उमेश कुमावत, ABP माझा, महाड।